नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वीतील सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. थोडे आठवा पाहू. सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते? पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना विविध रंगी फुले आहेत. काही वनस्पती पाण्यात आढळतात, तर काही पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी प्रदेशात आढळतात. काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत, तर काही मात्र प्रचंड मोठ्या आकारांच्या आहेत. काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात. वनस्पतींसारखीच प्राण्यांमध्ये विविधता आहे. काही एकपेशीय तर काही बहुपेशीय, काही अपृष्ठवंशीय तर काही पृष्ठवंशीय. तसेच जलचर, भूचर, उभयचर, नभचर, सरपटणारे अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले जग भरले आहे. हे पाहून आपल्याला प्रश्न पडतो की सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी? सांगा पाहू. काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? त्यांमध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल? काश्मीरसारख्या हिमप्रदेशात देवदार, पाईन असे सूचिपर्णी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बाभूळ, निवडुंगांसारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही. असे का? अनुकूलन. प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात. वनस्पतींमधील अनुकूलन. निरीक्षण करा व तक्ता पूर्ण करा. तुमच्या परिसरातील इतर वनस्पतींचीही उदाहरणे घ्या. वनस्पती कमळ. कान, पाने. मुळाचा प्रकार तंतुमय. पानांची विशेषता गोलाकार, पसरट, मोठी, मेनचट थर. खोडाची विशेषता जाडसर कंद. वनस्पती निवडुंग व पुढील वनस्पती वड. जलीय वनस्पतींमधील अनुकूलन करून पहा. तुमच्या परिसरातील नदी, ओढे, तलाव, सरोवर अशा जलाशयांना भेट द्या. जमिनीवरील व पाण्यातील वनस्पतींमध्ये काय फरक जाणवतो? जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडे पाण्यात बुडालेली, तर पाने, फुले पाण्यावर तरंगत असतात. पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथेही काही वनस्पती दिसून येतात. कमळ, जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ मऊ, पोकळ व लवचिक असतात. बऱ्याचशा जलीय वनस्पतींच्या पाने, खोडे या अवयवांवर मेनचट पदार्थांचा पातळ थर असतो. काही वनस्पतींची पाने अरुंद, रिबिनीसारखी पातळ असतात. त्यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात. खोड व पानाचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. जरा डोके चालवा. अळू, कमळाच्या
पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी का ओघळून जाते? या वनस्पतींची पाने पाण्यामुळे सडून का जात नाहीत? या वनस्पतींची मुळे आकाराने लहान व तंतुमय का असतात? वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन करून पहा. एक निवडुंगाची व एक भरपूर पाने असणारी वनस्पती अशा 2 कुंड्या घ्या. दोन्ही कुंड्यांमधील वनस्पतींच्या पानांभोवती प्लास्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून कुंड्या सकाळपासून उन्हात ठेवा. दुपारी त्या कुंड्या वर्गात आणून निरीक्षण करा. दोन्ही पिशव्यांतील पाण्याचे प्रमाण सारखे दिसते का? वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते. या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मांसल बनते. पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी असतात. या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात, तर काहींची जमिनीत दूरवर पसरतात. या वनस्पतींच्या खोडावर देखील मेनचट पदार्थांचा जाड थर असतो. हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन सांगा पाहू. हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो? हिमप्रदेशामधील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन व सूचिपर्णी वृक्षांचा समावेश होतो. त्यांचा आकार शंकूसारखा असतो व फांद्यांची रचना उतरती असते. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर हिम साचून राहत नाही, तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात. जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन या प्रदेशात वृक्ष, झुडूप, रोपटे असे विविध प्रकार आढळतात. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतींमध्ये स्पर्धा असते. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात, तसेच त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढतात. काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव म्हणजे खोडांचे अनुकूलनच होय. गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप थांबवते. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते, त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात. तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते, त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात. डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. निरीक्षण करा व चर्चा करा. बटाटा, भुईमूग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारले, द्राक्षवेल तसेच तुमच्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींच्या कोणत्या अवयवात अनुकूलन झालेले आहे ते निरीक्षणाने लिहा. अन्नासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात. मात्र अमरवेलीसारख्या काही वनस्पती परपोषी असतात. अमरवेलींचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडांचे जाळे असते. पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, परंतु आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये
शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळे असतात. ती आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या, जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात व अन्न, पाणी शोषून घेतात. बुरशीमध्ये हरितद्रव्ये नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ती भाकरी, पाव यांसारख्या पिष्टमय अन्नपदार्थापासून अन्न मिळवते. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. अशा वनस्पतींमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते. इंटरनेट माझा मित्र www.mbgnet.net या संकेतस्थळावरून वनस्पतींमधील अनुकूलनाची माहिती मिळवा. प्राण्यांमधील अनुकूलन. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी बनवा. आता समूहात बसून मित्रांनी केलेली यादी आणि तुमची यादी यातील प्राण्यांच्या विविधतेची तुलना करा. कोण कोठे राहतो, काय खातो, त्यांना पाठीचा कणा आहे काय, त्यांना पंख, कल्ले, शेपूट आहे काय या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा व तक्ता बनवा. जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणता वेगळेपणा दिसून येतो? जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. बेडूक, बदक, कासव यांच्या शरीरांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? 2. बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो? 3. बेडकाच्या मागच्या लांब पायाचा कशासाठी उपयोग होतो? 4. बदक पाण्यात असताना ओले का होत नाही? बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते. बेडकाच्या पायांतील बोटांतील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोके यांमुळे तो पाण्यात सहज पोहतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो, तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. तुम्हाला माहीत असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची नावे सांगा. त्यांच्यामधील अनुकूलन अभ्यासा. जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अंकुचीदार सुळे असतात. त्यांना कशासाठी उपयोग होतो? वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या
डोळ्याचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. अशा प्राण्यांचे हलणारे कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता-जुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात. हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरून चित्रे मिळवून त्यांची तुलना करा. हिमप्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे किंवा चंदेरी रंग हे वैशिष्ट्य आहे. त्यांचा त्यांना काय उपयोग होत असेल? हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. सांगा पाहू. रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे? पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यांच्यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झाली आहेत. कीटकांची शरीरेही निमुळती, हलकी असतात. पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. तसेच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिले असेलच. वटवाघूळ त्यांच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते. तुमच्या परिसरातील विविध पक्षी तसेच कीटकांचे निरीक्षण करा. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. साप, गांडूळ कसे सरपटतात यांचे दुरून निरीक्षण करा. सरपटताना कोणत्या अवयवांचा वापर करतात? त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का? या बदलांची नोंद करा. पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यांमध्ये अनुकूलन झालेले असते. जसे पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात, तर सापाची त्वचा खवलेयुक्त असते. अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा 2 गटात वर्गीकरण करता येते. त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण करणे सोपे जाते.
त्याबाबत अधिक माहिती आपण पोषण या पाठात घेणार आहोत. बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे असे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व खातात त्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक या वाहिन्यांवरील विविध कार्यक्रम पहा. निरीक्षणांच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. परिसरातील इतरही प्राण्यांची निरीक्षणे करा. झालेले अनुकूलन. तीक्ष्ण सुळे. प्राणी, सिंह, वाघ. अनुकूलनाचा उपयोग मांस फाडून खाण्यासाठी. आता आपण विविध अनुकूलन पाहणार आहोत. टोकदार लांब चोच, आखूड चोच, लांब चिकट जीभ, लांब मान या माहितीच्या आधारे तक्ता पूर्ण करा. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. विविध रंगांचे सरडे व नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. वनस्पतींवर, गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. हे नेहमी लक्षात ठेवा. अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया निरंतर असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय. हे वैविध्य जपणे आपले कर्तव्य आहे. असे होऊन गेले. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होतो तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. सजीवांचे वर्गीकरण. थोडे आठवा. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते. आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे, त्यांना लक्षात ठेवणे हे अवघड असते. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केले आहे. यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात. कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. कल्पना करा की एका वर्गात कबीर किंवा किरण या नावाचे 4 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात. ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय कराल? आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू, जसे नाव व आडनाव. यालाच द्विनाम पद्धती असे म्हणतात. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला
एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. या नावात 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते तर दुसरी संज्ञा जाती दर्शवते. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत. एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो. प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ, जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यात कोंबडी, गाय, कुत्रा इत्यादी आणि वनस्पतींमध्ये आंबा, मका, गहू. वनस्पती व प्राणीसृष्टीतील द्विनाम पद्धतीने वर्गीकरण केलेली काही उदाहरणे पुढे दिली आहेत. सजीवाचे नाव कुत्रा. त्याचे वैज्ञानिक नाव कॅनिस फॅमिलियारिस. सजीव गाय. वैज्ञानिक नाव बोस टॉयरस. सजीव जास्वंद. वैज्ञानिक नाव हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. सजीव ज्वारी. वैज्ञानिक नाव स्वारघम होलगेर. याचप्रमाणे आपल्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांचे वनस्पतींची वैज्ञानिक नावे शोधा व वर्गात चर्चा करा. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिन आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोहोचवणे यांवर बंदी आहे.